Don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you know that we had something special till you end up all this way. हाय व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. मला माहीत आहे हा व्हिडिओ तुम्ही दुपारचा पाहाल, पण माझी सकाळ मस्त अशी गुडगुड झाली म्हणून म्हटलं तुम्हाला हे विश करावं. आणि सकाळचं असं कोवळं ऊन असं अंगावर घ्यायला इतकं आवडतं ना, मला खूप भारी वाटतं. एरवी म्हणजे इथे उभं राहिलं ना मस्त असं कोवळं ऊन आणि पक्ष्यांचे आवाज येतात. पण आता सुट्ट्या लागल्यात, ऑब्वियसली सकाळ जरा लेट होते आहे, त्यामुळे तुम्हाला इथे गाड्यांचे आवाजच येतील, पण तरी भारी वाटतं. चला आता बेडरूम वगैरे आवरायचं बाकी आहे. बेडरूम काय सर्वच बाकी आहे. बघा आमच्याकडे सकाळी सकाळी कोण आलं. ए पिल्लू, मोक्षू, कुठं गेला होता तू काल? घरी कुठं? तू आला नाही आम्हाला भेटायला काल? आला नाही आम्हाला भेटायला? नाही, काल तर दिसलाच नाही तू. काल भूल गेलो होतो. मोक्षू कसा बोलते? काल भूल गेलो होतो. तू काल कुठे गेला होता? बाहेर गेला होता तू? तू आला नाही मला भेटायला काल? आता आला तू? आता आला तू? आता आला भेटायला? काल का नव्हता आला? ए असा करत राहते मोक्षू. कसा? सकाळी सकाळी आमच्याकडे बघा काय चाललंय. शाळा असली की या मुलांना इतकी झोप येते. मम्मा फक्त 5 मिनिट, मम्मा 5 मिनिट, मम्मा फक्त 2 मिनिट असं करतात हे झोपीतून उठायला. आणि आता मी मस्त झोपलेली होती तर यांचा बघा स्वतः उठून खाऊन पिऊन इतका गोंधळ चाललेला आहे का म्हणजे माझी आणखी अर्धा तास झोपायची इच्छा होती खरंच, कारण थंडीही तशीच आहे. म्हटलं जाऊ दे आता स्कूलने मस्त झोपून घेते, तर स्वतःही झोपत नाही आहेत आणि मलाही झोपू देत नाही आहेत. मी जपत का त्या दोघांना तर दाखव. म्हणजे काय करावं आता या पिहूचं खरंच मला कळत नाही आहे. जस्ट मिनिट ॲगो मी हे सर्व रूम मस्त क्लीन केली. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. खरंच म्हणजे असं वाटतं ना कुठे जाऊ काय करू. असं वाटतं 8 दिवसासाठी ना कुठं एखाद्या जंगलात जाऊन बसावं, पण या मुलांसोबत राहू नये. म्हणजे असा गोंधळ चाललेला आहे कंटिन्युअसली. उठला तेव्हापासनं एकतर खेळणं, भांडणं, रुसणं, फुगणं हे तर आहेच आहे. पण मी पसारा आवरायचा आणि यांनी लगेच तो पसारा पुन्हा करायचा. बघा आमचं सकाळी सकाळी काय चालू आहे इथे. काय चालू आहे पिहू? बघू दे कुठनं काढलं? टेडी बिअरचं काढलं काय? नाही, काय म्हणतात त्याला? गुगली आहे? आई मला तिसरा डोळा आला. पिहू मला तिसरा डोळा. मग फिसला. याच्या नादी लागून माझं काही होणार नाही. चला काम करते मी आता. सुट्टी लागून 2 ते 3 दिवस झालेत, अजून मम्मा तू काही असं स्पेशल करून आम्हाला खाऊ घातलं नाही, अशी कंप्लेंट आरू पिहूची आज सकाळी सकाळी होती. म्हणून जे आहे हा सर्वात घाट घातला आहे मी. हां बरं चला, कितीदा माझी टंग स्लिप होते माहीत नाही बोलता बोलता. पण चला काय करते आहे मी ते सुरुवातीपासून सांगते. तो चलिए शुरू करते हैं. सो इथे बघा बारीक चिरलेला स्वच्छ असा पालक घेतला मी. पालक किंवा कोणतीही पालेभाजी म्हणा, धुवायच्या म्हणजे चिरायच्या आधीच धुवायची, चिरल्यानंतर धुवायची नाही.
त्यानंतर त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली, कारण भरपूर स्वस्त इथे आता. त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घातला, त्यात तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, धनेपूड सर्व घातलं. आणि हो, चाट मसालाही घालायचा थोडासा, मस्त चव येते त्याने, भन्नाट अगदी. आता मी काय करते आहे तर पालकाची भजी, ती मस्त कुरकुरीत यावी म्हणून 3 चम्मच जे आहे मी इथे ना तांदळाचं पीठ घातलं आणि 1 वाटी फक्त बेसन घातलं. बेसन कमीच घालायचं, म्हणजे पालकाचं आणि बेसनाचं प्रोपोर्शन 2 भाग पालक तर 1च भाग बेसन असलं पाहिजे. इवन 3 भागही तुम्ही पालक घेऊ शकता, पालक जास्तीत जास्त घ्यायचा. सो पाणी मात्र अगदी कमी, अगदीच म्हणजे 4-5 चम्मच फक्त अशी शिंपडले तरी चालतील, कारण पालकला भरपूर पाणी सुटतं. सो अशा प्रकारे मस्त असं मिक्सअप करून घ्यायचं आणि पटपट जे आहे लगेच भजी तळायला घ्यायची. नाहीतर जशी मी बोलले पालकाला भरपूर पाणी सुटतं आणि मग ते बॅटर जे आहे ना जरा पातळसर होतं, मग भजी पाहिजे तशी कुरकुरीत येत नाहीत. म्हणून भिजवलं आणि पटकन जे आहे इथे भजी तळायला सुरुवातही केली. ही भजी जितकी चवीला छान असतात तितकीच तब्येतीसाठी हेल्दी असतात, चांगली असतात. आता म्हणजे तेल त्यातलं जे आहे त्याच्याकडे जरा दुर्लक्ष केलं तर म्हणते आहे बरं का मी. सो चला, इथे मस्त अशी पालकाची भजी फक्त कढईत टाकली, नाही तर बघा वासाने ही दोघंही कशी इथे आली. बरं ही दोघंच नाही तर बघा हा मोक्षू पण आला आणि तिघांचंही चालू झालं. मग कधी भजे होतात. त्यांना तर असं वाटतं की बस स्टार्ट केलं म्हणजे जादूच आहे, लगेच सर्व काही आटपून जातं. आणि इतकी घाई, प्रत्येकाला असं ओट्यावर बसून बघायचंही होतं. आणि मला मात्र भीती, म्हणजे दुसऱ्यांचं मूल असलं की जरा जास्त काळजी घ्यावी लागते नाही का. सो त्याला चटका लागू नये म्हणून जे आहे माझं हे सर्व प्रिकॉशन घेणं चाललेलं. सो फायनली मी त्यांना लगेच जे आहे गॅसच्या ओट्यावरून उतनं काढून दिलं. नाही सुचत मला इतक्या गडबडीत कामं, खरंच नाही सुचत. आणि भीतीही एक मोठी, कारण तेलाचा चटका एकदा लागला होता मला, खूप भयंकर असतो. त्यामुळे मुलांना लागू नये याची मी पुरेपूर काळजी घेते. बऱ्याचदा माझ्या आरूचं असतं बरं का, मम्मा मला ट्राय करू दे वगैरे, पण मी तिला म्हणते बाई आयुष्यभर तुला हेच करायचं आहे, सो त्यामुळे काही ट्राय करू नको. मला काय वाटतं बघा, आता मुलगी कितीही शिकली, नोकरी केली तरी तिला जी बेसिक कामं आहेत, स्वयंपाक आहे, तो घरी सासरी गेल्यावर करावाच लागतो. आणि नंतर मग तिला तो भारी जाऊ नये म्हणून आपण लवकरच आपल्या मुलींना कामाला लावतो, टोमणे मारतो, हे शिक बाई, ते शिक बाई, असं कर बाई, तसं कर बाई. आणि म्हणजे काय तर घरी आपण कामं करून घ्यायची, नवऱ्याच्या घरी गेल्यावर पुन्हा तिथे कामं करायची. म्हणून मला तरी असं वाटतं की ठीक आहे, तिला ज्या गोष्टी आवडतात 1-2 मी तिला करू देते, जास्तीची कामं तिला कधीच सांगायला जात नाही. म्हणजे असं पर्सनली माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. बरं, हा आता आगाऊपणा बघा तुम्ही, आणि करणाऱ्याचे एक्सप्रेशनही बघा. इकडे बघ बाळा, इकडे जरा तुझा हा छान मुखडा दाखव मला. बघा आमच्या साहेबांनी काय केलं. कसं वाटत आहे? पाहिजे टॅब? 2च दिवस झाले सुट्ट्या लागून आणि हे आमच्या एवढ्या अशा करामती चाललेल्या आहेत घरात. आणखी 8 दिवस काढायचे आहेत मला. 8 काय सांग, 8 नाही 6, तरी आणखी 6 दिवस बाकी आहेत. आणि आणखी 6 दिवस बाकी आहेत. काय करू मी याचं, काय करू आता, गरीबासारखा जाऊन बसेल. आणि आज आहे आमचा पालक. काय बोलला? अरे कहना क्या चाहते हो? बरं का बा, तो माझ्या नाव खाशी, तो माझ्या नाव खाशी. आता ज्याने तोडलं नाव त्याच्यावरच येईल की नाही. मग कोणाचं नाव सांगू? माझं, मी तोडलं ते. कौन है ये लोग, कहां से आते हैं? बाय द वे, चला आज आमचा पालक डे आहे. आधी आमची मस्त पालकाची भजी झालीत आणि आता मस्त आमची पालकाची भाजी होते, डाळ भाजी. खूप आवडते आमच्याकडे सर्वांना.
आता तुझ्या नादात मी काहीच टाकलं नाही, यामध्ये तिखट नाही, मीठ नाही, काहीच नाही टाकलं तुझ्या नादात आणि डायरेक्ट मी वरण टाकून दिलं बघ त्यामध्ये. अशी पागल झाली ना मी या पिहूमुळे बघा. इतका गोंधळ घालतात ना मुलं, त्यांच्या नादात माझ्या याच्याने बघा असे गोंधळ होतात. मग तरीसुद्धा थँक गॉड की मी जे डाळ होती ती एका साईडला टाकली होती, त्यामुळे एका साईडला जे काही तेल किंवा जे होतं ना त्यामध्येच मग मी तिखट, हळद, मीठ वगैरे मसाले वगैरे टाकलेत आणि ते छान आधी होऊन दिले आणि त्यानंतर पूर्ण डाळ मिक्स केली. अरे बाबा जा रे बाबा तू शाळेत. बरं चला, आता माझं चिरफाळ मिशन जे आहे स्टार्ट झालेलं आहे. आणि हे आहे आरोहीचं ब्लाऊज. सो हे असं आहे आरोहीचं ब्लाऊज, खूप सुंदर आहे. याच्या खालचा जो लाचा होता त्याची ऑलरेडी चिरफाड झालेली आहे आणि त्यापासून माझ्यासाठी खूप सुंदर असं ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे. सो आता या ब्लाऊजचं काय करू असं माझ्या डोक्यात भरपूर दिवसांचं चाललेलं होतं. ॲक्च्युली ठरलेलंच होतं माझं काय चाललेलं होतं. सो या ब्लाऊजपासून मी बनवणार आहे आता पोटली बॅग. मस्त अगदी त्या ब्लाऊजवर मॅच होऊन जाईल. ब्लाऊज माझं रेडी आहे, त्यावरची साडीही रेडी आहे. आणि तेव्हापासून दोनदा आईकडे गेली बघा. दिवाळीत ती साडी घेतली तेव्हा आईकडेच राहिली, त्यानंतर दोनदा मी आईकडे गेली तरीसुद्धा ती साडी घेऊन यायचं माझ्या काही लक्षात राहिलं नाही. बघा किती मोठी विसरभोडी आहे मी. पण चला ती साडी काय, एक फोन केला की माझ्यापर्यंत येऊन जाईल खरंच. पण कशाला फोन करू, माझं जाणं होईलच इतक्यात कधीतरी. इतक्यात बऱ्याचदा जाणं होतं आहे माझं. आधी मी 2-2, 4-4 महिने, 6-6 महिने नाही जायची, पण आता एवढ्यात बऱ्यापैकी जे आहे महिन्याभरात तरी मी माहेरी जाऊन येते, कारण माझं माहेर जवळच आहे. बरं जाऊ द्या, बघ. आता याची पोटली शिवायची आहे. कुठून कशी काय सुरुवात करू हे काही माझ्या लक्षात येत नाही आहे. म्हणून सर्वात आधी ना ही वरची लेस आय थिंक मला डिस्टर्ब करते आहे. सो ही मी म्हणजे काढून घेते आणि नंतर पाहते मग कसं काय बनवायचं. करके गुस्ताखिया. सो बघा इथे जी एक्स्ट्राची लेस होती वरच्या साईडला ती काही फिट येणार नव्हती, सो ती काढली. त्यानंतर त्या ड्रेसला बॅक साईडनं जे आहे ब्लाऊजला चेन होती, सो तीसुद्धा अगदी व्यवस्थित काढली. इतकं इझी असेल मला असं वाटलं नाही. सो ही ती लेस आणि या लेसमधलं एवढूसा तुकडाही मला वेस्ट घालवायचा नाही, कारण आय थिंक की या लेसचेच आम्ही जास्त पैसे मोजलेले आहेत. बरंच चला आता फायनली जे आहे चिरफाड करायची वेळ आलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी मी बऱ्यापैकी करून घेते, पण 2 ज्या गोष्टी आहेत त्या मला जमत नाहीत. एक म्हणजे सिंगिंग, तुम्ही आधी ऐकलंच माझं सिंगिंग खूपच बेकार आहे. आणि त्यानंतर हे शिलाई काम, खरंच अशी गोंधळते ना मी, काय कसं करू कळतच नाही. आणि चाललं आहे माझा प्रयत्न खरा तर. सो इथे आतल्या साईडनं बघितलं तर इथे सुद्धा एक इलास्टिक होती, एक म्हणजे दोन्ही साईडला 2 होत्या. सो त्या 2 रिमूव्ह केल्या. त्यानंतर खडूने जे आहे मला जो शेप द्यायचा होता पर्सला तो दिला. आधी मी ठरवलं होतं की मी पोटली बॅग बनवेल, पण पोटली बॅग कशी फक्त ट्रॅडिशनल लुकवर जरा आणखी छान दिसते असं मला तरी वाटतं बरं का. आणि माझ्याकडे ऑलरेडी एक पोटली बॅग आहे. सो इथे मी डिसाईड केलं की नाही, आपण एक मस्त अशी पर्सच बनवूयात. आणि पोटली बॅगपेक्षा पर्स छोट्या साईजची जरी असली तरी त्यामध्ये बऱ्यापैकी सामान येतं. सो त्यामुळे मला पाहिजे होता तसा मी आधी खडूने जे आहे आकार ड्रॉ केला आणि त्यानंतर कैचीने कटकट केलं. आणि त्यानंतर लगेच आता माझ्याकडे इथे जर मशीन असती ना तर माझं हे काम 5 मिनटाचं होतं. ते काम करायला मला बराचसा वेळ लागला, कारण इथे तुम्ही बघताय कापड किती जाड आहे, म्हणजे 4 लेयर आहेत माहिती आहे का. आधी एक कापड आहे, त्यानंतर फोम, त्यानंतर अस्तर आणि त्यानंतर पुन्हा जो शायनिंगचा कापड आहे असा. म्हणजे तुम्ही आता हा कापड, या कापडाची क्वालिटी जे तुम्हाला दिसते ती लेस वगैरे पाहून इमॅजिन करू शकता की यासाठी किती सारे पैसे मोजले असतील मी. पण जाऊ द्या चला, पुरेपूर ते पैसे कसे वसूल करता येईल हाच माझा प्रयत्न चाललेला आहे.
आणि अँड फायनली हातानेच जे आहे मी पर्स मला पाहिजे होती तशी शिवून काढली. आणि खरं तर पोटली बॅग न बनवता पर्स बनवावी असं मला वाटलं. त्याचं कारण म्हणजे ही चेन होती. म्हटलं ही वेस्ट जाईल आणि नंतर म्हणून मी विचार केला की ठीक आहे ना, आपण पोटली बॅग न बनवता छान पर्सच बनवून घेऊयात. सो अशा प्रकारे हाताने जे आहे पर्स उलटी करून त्याला मी चेन पण व्यवस्थित फिट करून घेतली. आणि चला फायनली जी आहे माझी बॅग अशी काहीशी बनवून तयार झाली. आणि आता प्रश्न होता की आता ही हातात हँग करायची, म्हणजे डोक्यात होतं माझं की मोत्याचं आपण ते हँगर बनवूयात, की हँगरच म्हणतात ना त्याला, माहीत नाही काय म्हणतात, पण ते हातात असतं बघा. तुम्ही समजून घ्या माझ्या फिलिंग्स, शब्द जरी कळत नसले तरीही. सो मोत्याचं करायची इच्छा होती, पण या रोज गोल्डसोबत मोती कसे जातील हा विचार होता. म्हणून फायनली जी लेस होती ना तीच मी इथे लावायचं डिसाईड केलं आहे का. आता ही एवढीशी लेस उरलेली आहे आणि आधी लक्षात आलं असतं तर मी छान याला ना अशी लावून दिली असती ही. म्हणजे आत्ताही मी लावणारच आहे ती, पण आता मला जरा हार्ड जाईल ते. तर असा मूर्खपणा, असा गोंधळ जो आहे मी नेहमीच करत असते. नेहमीच थोडाही विचार करून प्लॅनिंग करून काम करत नाही आणि मग कधी बऱ्याच गोष्टी वाया जातात किंवा मग पुन्हा मला तेच ते काम करावं लागतं. पण मला आता कंटाळा आला, सायंकाळ पण भरपूर झालेली आहे. काळ झाली, भरपूर कामं होती म्हणून कंटाळा आला होता, पण हातात घेतलेलं काम पूर्ण झालंच पाहिजे म्हणून लेसही लावली आणि हे फुलंही असं शिवून घेतलं. सो फ्रेंड्स, फायनली जी आहे माझी पर्स इथे बनवून तयार आहे. आणि कोणी हिला बघून म्हणेल का की ही पर्स मी ब्लाऊजपासनं शिवलेली आहे म्हणून, तेही हाताने, विदाऊट मशीन, विदाऊट एक्स्ट्रा काही टूल्स वगैरे. आणि इतकी सुंदर दिसते ना ही पर्स की एखाद्या डिझायनर पर्सला सुद्धा टक्कर देऊ शकते. खरंच खूपच गोड दिसते आहे ही पर्स. आणि आत्ता तरी दिवस असल्यामुळे ना ही तितकीशी शाईन नाही करत आहे, पण नाईट कार्यक्रम असेल, एखादा नाईट प्रोग्राम असेल ना तेव्हा ही अशी मस्त शाईन करणार आहे ना. कारण हा जो कापड आहे तोही खूप छान शाईन करतो. आणि ही जी लेस आहे ना हिच्याबद्दल तर कायच बोलू, इतकी आवडली होती ना मला ही लेस. आणि तेव्हाच मी म्हणजे ठरवलं होतं की असं मी काहीतरी मस्त करेल आणि यापेक्षा आणखी सुंदर मी यापासून कायच बनवू शकले असते, नाही का. सो मला तरी ही पर्स खूप 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 आवडली. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आणखी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे जे आहे टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी किंवा सुंदर अशा युजफुल गोष्टी कशा बनवायच्या मी हे नेहमी शेअर करत असते. सोबत डेली व्लॉगही असतो, त्यामुळे मजाही येते आणि सोबत काही ना काही नवीन पाहायला आणि शिकायलाही मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातलं जे वेस्ट असतं तेही कमी होतं आणि ते फेकून वगैरे देण्याचं जे गिल्ट असतं ना तेही आपल्याला येत नाही. सो चला, आता सायंकाळ होईलच आता 5 ते 10 मिनिटात. सो आता मला भरपूर कामं आहेत. आता घर झाडायची आहे, त्यानंतर दिवाबत्ती, त्यानंतर स्वयंपाक आणि बरंच आहे. पण तुम्हाला पर्स कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका, कारण यासाठी खरंच खूप मेहनत लागते. बरं चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल. तुम्हाला माझ्या व्हिडिओतून छान छोट्या का असेना छान आयडियाज मिळत असतील. सो चला तर मग या छान सुंदर पर्ससोबत तुमचा निरोप घेते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स प्लीज स्वतःची काळजी घ्या. बाय.